प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग दाखवलेला आहे. असा एक प्रोमो रिलीज झालेला आहे की ज्याच्यामध्ये आता प्रियाने अर्जुन आणि सायलीला मारण्याची सुपारी दिलेली आहे. पण या सगळ्यामध्ये अर्जुन सायली आता सुखरूप घरी येतात. प्रियाचा हा प्लॅन फ्लॉप होतो, पण प्रियाने आता असं काही कटकारस्थान केलेलं आहे की ज्याच्यामुळे आता अर्जुनला अटक झालेली आहे. अर्जुनला गुलाबबाईंच्या खुनाखाली अटक केली गेलेली आहे आणि हा खून सुद्धा प्रियाने केलेला असतो आणि प्रियाने त्या गुलाबबाईंची बॉडी आता अर्जुनच्याच गाडीमध्ये आणून ठेवलेली असते. आणि या सगळ्यामध्ये आता अर्जुन अडकलेला आहे. पण सायली मात्र आता अर्जुनचं वकीलपत्र स्वीकारते आणि अर्जुनला निर्दोष सुटका करण्यासाठी आता सायलीच्या पाठीमागे अख्खं सुभेदार कुटुंब आणि किल्लेदार कुटुंब ठामपणे उभे राहिलेले आहेत. आणि सायली आता स्वतः अर्जुनची केस लढणार आहे. तर प्रेक्षकांनो आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच येणारे नवीन अपडेट आणि नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे अर्जुन सायलीने प्रियाची DNA टेस्ट करण्यासाठी काही सॅम्पल दिलेले आहेत, सोबत प्रतिमा आणि मैनावतीचं सुद्धा. आणि ज्यावेळेला प्रियाला कळतं की मैनावतीचं सुद्धा सॅम्पल केलंय, म्हणजे मैनावती आणि ज्या गुलाबाई आहेत त्यांना अर्जुन सायलीनेच कुठेतरी सेफ ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे प्रियाने अर्जुनच्या विरोधात आणखीन एक मोठा कट केलेला आहे. तर इकडे अर्जुन आणि सायलीच्या हातात आता हे रिपोर्ट्स आलेले आहेत. तेच रिपोर्ट जे अर्जुन सायलीला जसे हवे होते तसेच मिळाले. म्हणजेच प्रतिमा आणि प्रियाची जी DNA टेस्ट आहे ती पूर्णपणे निगेटिव्ह आलेली आहे. तर प्रिया आणि मैनावती यांची DNA टेस्ट जी आहे ती पॉझिटिव्ह आलेली आहे. आता प्रिया ही वेगळ्याच भ्रमामध्ये असते, पण ज्या वेळेला अर्जुन सायली आता रिपोर्ट घेऊन जातात आणि ज्यावेळेला प्रिया पुन्हा एकदा त्या माणसाला येऊन भेटते, ज्या माणसाला प्रियाने सोन्याचा हार दिला होता, तेव्हा मात्र ते रिपोर्ट्स बघून प्रिया हादरली आहे. कारण तिला कळलं की अर्जुन सायलीने आपल्यालाच मूर्खात काढलेला आहे. आणि त्याच्यामुळे प्रियाने आता अर्जुन आणि सायलीच्या विरोधात एक जबरदस्त कट केला आहे. प्रियाला आता भीती वाटत असते की अर्जुन सायलीला हे रिपोर्ट्स मिळालेत आणि तिने ते रिपोर्ट जर सगळ्यांच्या समोर आणले तर आपलं काही खरं नाही आहे. आणि त्याच्यामुळे प्रियाने आता इथे अर्जुन आणि सायलीचा अपघात घडून आणलेला आहे. तर इकडे सुमित्रांच्या घरामध्ये न्यूज चालू असते आणि त्याच वेळेला एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. इकडे अर्जुन सायलीने सुभेद्रांच्या घरामध्ये सगळ्यांनाच फोन करून बोलवलेलं असतं, कारण त्यांना आज प्रियाचं भांडफोड करून घ्यायचं असतं. प्रतिमा, रविराज सगळेजण सुभेद्रांच्या घरामध्ये आलेले असतात आणि अर्जुन सायली नक्की आपल्याला काय सांगणार आहेत याची वाट बघत असतात. आणि त्याच वेळेला आता इथे ब्रेकिंग न्यूज, टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. प्रसिद्ध वकील अर्जुन सुभेदार आणि त्यांची पत्नी यांचा अपघात आणि त्या अपघातामध्ये जागीच दोघांचाही मृत्यू. आता ही जेव्हा न्यूज इथे सगळेजण ऐकतात तेव्हा मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. इथे कल्पना सगळ्यांसाठी चहा घेऊन आलेली असते आणि ती चहा देत असते. त्याच वेळेला कल्पनाने ही न्यूज ऐकली आणि कल्पनाला खूप मोठा धक्का बसलाय. कल्पनाच्या हातामध्ये असलेला चहाचा कप असतो तोच खाली पडतो आणि कल्पना जोरातच ओरडते. अर्जुन सायली आणि सगळेजण आता इथे रडायला लागतात. आता प्रियाने हे सगळं केलेलं असतं आणि प्रियाला प्रचंड आनंद झालेला असतो. प्रिया ते रडण्याचं खोटं नाटक करत असते आणि सगळ्यांचं सांत्वन घालत असते. प्रतिमाने इकडे टाहो फोडलेला असतो, ती खूपच रडत असते आणि त्याच वेळेला आता प्रतापसुद्धा खचून गेलेले असतात. प्रताप म्हणतात की रविराज आत्ताच्या आता अर्जुन आणि सायलीला फोन कर. आणि रविराज लगेच अर्जुन आणि सायलीला कॉल करत असतात, पण आता इथे अर्जुन आणि सायली दोघांचाही फोन लागत नाहीये. प्रतिमा आणि कल्पना दोघीसुद्धा इतक्या रडत असतात आणि त्याच वेळेला दरवाजाचा मोठ्याने आवाज येतो. अर्जुन सायलीची जबरदस्त अशी एंट्री आतमध्ये झालेली आहे. अर्जुन सायली समोर येतात आणि अर्जुन सायलीला समोर आलेलं बघून प्रिया मात्र पूर्णपणे शॉकमध्ये गेलेली आहे. इथे अर्जुन आणि सायलीला दोघांना सुद्धा इंजुरी झाली आहे. सायलीच्या डोक्याला तर अर्जुनच्या हाताला मार लागलेला असतो. अर्जुन सायलीला बघून प्रिया म्हणते की अर्जुन सायली हे दोघं इथे कसे काय आले? यांचा तर अपघात झाला होता आणि दोघंही मेले होते ना? आता प्रिया पूर्ण घामाघूम झाली आहे आणि प्रियाचा हा प्लॅन आता अर्जुन आणि सायलीच्या लक्षात आलेला असतो की हे सगळं काही प्रियाने घडून आणलेलं आहे. तर इकडे प्रतिमा आणि कल्पना ज्या वेळेला अर्जुन सायलीला पाहतात, दोघींचा आनंद गगनात मावत नसतो. त्या दोघांना बघून खूप आनंद झालेला असतो. दोघीसुद्धा अर्जुन सायलीला धावत येऊन मिठी मारतात. आता अर्जुन सायली दोघंसुद्धा आल्यामुळे सगळ्यांना आनंद झालाय, पण प्रिया मात्र पूर्णपणे घाबरली. आता प्रियाला असं वाटतं की अर्जुन सायलीकडे जे DNA टेस्ट रिपोर्ट होते तो आता सगळ्यांसमोर दाखवेल का? आणि त्याच वेळेला इथे आता प्रतिमा आणि कल्पना म्हणत असतात की अरे अर्जुन, हा सगळा काय प्रकार आहे? बातमीवर हे काय दाखवलं? अर्जुन म्हणतो की हो, ते सगळं खरं आहेच, कारण आमचा अपघात हा झालाच होता. प्रतिमा म्हणत असते की गं सायली, तुला किती लागलंय? अर्जुन सायली, तुम्हा दोघांना किती लागलंय? काय झालं हे सगळं? अर्जुन म्हणतो मी सगळं सांगतो. कल्पना तर ह्या दोघांना सुद्धा खाली सोफ्यावर बसवते आणि सायलीला म्हणते सायली बाळा, खूप लागलंय का? खूप त्रास होतोय का? थांब मी अश्विनला बोलवते. अर्जुन म्हणतो की नाही आई, मम्मा थांब, आम्ही डॉक्टरांकडे जाऊनच आलेलो आहे, फार काही लागलेलं नाहीये. प्रतिमा म्हणते की अरे पण अर्जुन, हे सगळं झालं कसं?
अर्जुन आता इकडे प्रियाकडे रागारागाने बघत असतो, कारण त्याला माहित असतं की हे सगळं काही प्रियानेच केलेलं आहे. सायली सांगत असते की आमचं एक काम होतं, ते काम झाल्यानंतर आम्ही घरीच येत होतो आणि त्यावेळेला एक गाडी मागून आली आणि त्या गाडीने आम्हाला ठोकलं. ती गाडी जाणून बुजून आमचा पाठलाग करत होती आणि तिने मुद्दामून हे सगळं घडून आणलं. म्हणजे याचा अर्थ कोणीतरी आम्हाला मारण्याची, आमचा अपघात घडून आणण्याची सुपारी दिली होती. आता रविराज इथे प्रचंड चिडलेले असतात. अर्जुन आता सगळ्यांना सांगतो की काही फार लागलेलं नाहीये, सगळ्यांनी शांत व्हा. आणि आता अर्जुन आतमध्ये जातो. तर इकडे अर्जुन आणि सायलीकडे असलेले रिपोर्ट्स मात्र आता त्यांच्या जवळ नसतात. प्रिया आधी अर्जुन आणि सायलीच्या हातामध्ये बघत असते की त्यांच्याकडे जे रिपोर्ट्स आहेत ते नाही आहेत. आता प्रियाने जे काही कटकारस्थान केलं होतं ते सायलीच्या लक्षात आलेलं आहे. आणि सायली म्हणते की प्रिया, हा सगळं कारस्थान तुझं आहे हे माझ्या लक्षात आलेलं नाहीये असं समजू नकोस. तुला तुझ्या प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा मिळणार आहे. बस फक्त थोडा वेळच. आणि सायली असं म्हणते. आणि त्यानंतर प्रिया मात्र आता पूर्णपणे घाबरली आहे. प्रिया म्हणते की अर्जुन सायलीला मारण्याचा मी पूर्णपणे बंदोबस्त केला होता, पण हे दोघंही याच्यातून वाचले कसे? आणि प्रिया आता म्हणते की नाही, असं होऊन चालणारच नाही. इकडे मात्र पिसाळलेल्या प्रियेने आपला एक प्लॅन अनसक्सेस झाला, म्हणून तिने अर्जुन सायलीच्या विरोधात आणखीन एक नवीन कटकारस्थान निर्माण केलेलं आहे. ते म्हणजे अर्जुन सायलीने आता इथे सदा आणि मैना आणि सोबतच गुलाबबाई ज्या आहेत त्या तिघांना सुद्धा एकत्र ठेवलेलं असतं. आणि त्याच वेळेला आता अर्जुन आणि सायलीच्या विरोधात प्रियाने ज्या गुलाबबाई पुरावा देणार होत्या, प्रियाच्या विरोधात साक्ष देणार होत्या, त्या गुलाबबाईंना मारलेला आहे आणि त्यांची डेड बॉडी तिने अर्जुनच्या गाडीमध्ये आणून ठेवलेली असते. आणि सदा मैनाचं मन फिरून तिने आता सदा आणि मैनाला दोघांना सुद्धा तिथून गायब केलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी अर्जुन सायलीने आता सदा मैनाला आणि त्या बाईला तिथे ज्या रूममध्ये ठेवलेलं असतं त्या रूममध्ये आता एक चिठ्ठी सापडलेली आहे. आणि त्या चिठ्ठीमध्ये अर्जुन सुभेदार यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. त्या रूममध्ये फक्त चिठ्ठी असते आणि प्रियाने ऑलरेडीच त्या गुलाबबाईंना इकडे अर्जुनच्या गाडीमध्ये मारून डिक्कीमध्ये आणून ठेवलेलं असतं. आता हा सगळा संशय, मुळात पोलिसांचा पहिला संशय अर्जुनवरती येतो. आता ती चिठ्ठीसुद्धा प्रियानेच अर्जुनच्या नावाची लिहून ठेवलेली असते, कारण हा सगळा आरोप अर्जुनवरती यावा आणि अर्जुन जेलमध्ये गेला की या सगळ्या चौकशी, हे सगळे पुरावे नष्ट करता येतील आणि अर्जुन जर जेलमध्ये राहिला तर आपल्यापर्यंत कोणी पोचणारच नाही. आणि आता इकडे पोलिसांचा अर्जुनवरती संशय असल्यामुळे अर्जुनच्या घराची आणि सगळ्याच गोष्टींची चौकशी केली जाते. आणि त्याच वेळेला अर्जुनची जी गाडी आहे त्या गाडीच्या डिकीमध्ये आता ज्या गुलाबबाई आहेत त्यांची डेड बॉडी सापडलेली आहे. आणि ही डेड बॉडी आता प्रियानेच मॅनेज करून ठेवलेली असते. हे सगळं काही प्रियाचं कटकारस्थान असतं. अर्जुन सायलीला काही कळतच नसतं. अर्जुन सायलीला असं वाटतं की आपण प्रियाची सगळी कारस्थानं आता उघडी करू, पण प्रिया मात्र अर्जुन सायलीच्या 2 पावले पुढे गेलेली आहे. आणि आता इथे गुलाबाईंच्या खुनाच्या आरोपाखाली अर्जुनला अटक झालेली आहे, कारण त्या चिठ्ठीमध्ये अर्जुन सुभेदार यांच्यापासून जीवाला धोका आहे हे सत्य तर समोर आलंच आहे. पण अर्जुन आणि सायलीने सदा आणि मैना आणि त्या बाईला एकत्र ठेवलं होतं. आता सदाशिव आणि मैनावतीने सुद्धा अर्जुनच्या विरोधात साक्ष दिलेली आहे की हे सगळं अर्जुन सुभेदार यांच्या सांगण्यावरून आम्ही केलं आणि त्यांनीच आम्हा तिघांना सुद्धा एकत्र एका रूममध्ये ठेवलं होतं. हे सगळं काही आता इथे समोर आलेलं आहे. अर्जुनला त्या गुलाबबाईंच्या खुणाखाली अटक तर झालेली आहेच, पण आता अर्जुनला सोडवण्यासाठी सायली स्वतः अर्जुनचं वकीलपत्र घेणार आहे आणि अर्जुनला स्वतः या सगळ्यातून बाहेर काढणार आहे. तर सायलीच्या पाठीमागे सगळं कुटुंब, सुभेदार कुटुंब आणि किल्लेदार कुटुंब ठामपणे उभे राहणार आहेत. आणि प्रियाच्या विरोधात आता सायली स्वतः लढा देणार आहे. आणि ही केस लढत प्रियाचे एक एक करत गुन्हे सायली स्वतः सगळ्यांच्या समोर आणणार आहे. सायलीने आता ते प्रियाला ओपनली चॅलेंज केलंय. 1 महिन्याच्या आतमध्ये मी तुझ्या सगळ्या पापांचा घडा उघडा करणार आहे आणि मी माझ्या नवऱ्याला अर्जुन सुभेदार यांना सुखरूप या गुन्ह्यातून बाहेर काढणार आहे. तुझ्या पापाची शिक्षा मी माझ्या नवऱ्याला भोगू देणार नाहीये आणि प्रिया तुझ्या पापांचा घडा भरलेलाच आहे. फक्त 1 महिना, 1 महिन्याच्या आत माझा नवरा बाहेर आणि तू त्या जेलमध्ये असणार आहेस. सायलीने आता इतकी चिडलेली आहे की बाप रे बाप.